विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आपण आताच पाहिलं, सर्व सफाई कर्मचारी असतील, या मंडईमधील सर्व विक्रेते असतील, यांनी सोबत शपथ घेतलेली आहे। आपलं ठाणे शहर स्वच्छ ठेवणार ही शपथ त्यांनी घेतलेली आहे। आणि मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी जर पाहिलं तर मच्छी मार्केट आहे, मटन मार्केट आहे, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते अस्वच्छता पाहायला मिळत असते। आणि याच अनुषंगाने आपण बघू शकतो, माजी उपमहापौर पल्लवी पवन कदम व शिवसेनेचे माजी नगरसेवक, शिवसेना विभाग प्रमुख पवन कदम यांच्या माध्यमातून संपूर्ण भाजी मंडई परिसर जो आहे याचा आढावा घेण्यात येतोय। लाईटचं काम आहे ना, ते मी आता अधिकाऱ्यांना बोलवलंय। काही ओके तुटले, काही जाळ्या तुटल्यात, बरोबर ना, जाळ्या आणि साफसफाई संदर्भात मी रणदिवे साहेबांना बोललोय की इकडची टीम आहे त्या टीमला समजून सांगा। आणि आता आपण काय करतोय, डीप क्लिनिंग करतोय, ऐका, डीप क्लिनिंग करतोय, म्हणजे आता पूर्ण टीम लावून आपण एकदा साफ केलं की रोजची जी साफसफाई आहे ती व्यवस्थित होईल। महिन्यातनं एकदा आपण डीप क्लिनिंग करणार आहोत, आजचा एकच दिवस नाही, महिन्यातनं एकदा डीप क्लिनिंग करणार। ही एवढी टीम सर्व एकाच वेळेला काम करणार, की डीप क्लिनिंग झालं की रोज काम होईल। पल्लवी हे जे सामान वगैरे तुमचा जो कचरा आहे, आपण पाहिलं मच्छी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असते, अस्वच्छता असते। आणि याच अनुषंगाने हा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवावा या अनुषंगाने आपण बघू शकतो, माजी नगरसेवक शिवसेना विभाग प्रमुख पवन कदम यांच्या माध्यमातून डीप क्लिनिंग मोहीम जी आहे ते बाजारपेठेत या महात्मा फुले मंडळीमध्ये जे आहे ते राबविली जात आहे। त्यांच्यासोबत यावेळी बघू शकतो आपण ठाणे महानगरपालिकेची संपूर्ण आरोग्य विभागाची यंत्रणा असेल, सोबतच या परिसरातील स्थानिक असतील, मच्छीमार असतील, आपल्याला पाहायला मिळतं। आणि संपूर्ण या बाजारपेठेचा आढावा ठाणे महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर पल्लवी पवन कदम व माजी नगरसेवक शिवसेना विभाग प्रमुख पवन काशीनाथ कदम यांच्या माध्यमातून घेण्यात येतोय। समस्त हे विक्रेते असतील, कोळी बांधव असतील, यांच्याशी संवाद साधून त्यांच्या असणाऱ्या अडीअडचणी जाणून घेत आपण बघू शकतो, त्यांच्याशी संवाद साधून पवन कदम यांच्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छतेचा आढावा घेतला जातोय। मागील अनेक दिवसांपासून आपण बघू शकतो, येथील नागरिकांची, बाजारपेठेत येणाऱ्या ठाणेकरांची मागणी होती या परिसर स्वच्छ केला जावा। आणि आता आपण बघू शकतो, स्वतः पवन कदम हे फील्डवरती उतरल्यामुळे सगळी यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि संपूर्ण हा परिसर जो आहे तो क्लिनिंग करण्यात येतोय। आणि आवश्यकता पडेल तिथे आपण बघू शकतो अतिक्रमण विभागालाही या ठिकाणी बोलविण्यात आलेला आहे, जेणेकरून हा परिसर स्वच्छ राहावा, सुटसुटीत राहावा या अनुषंगाने आपण बघू शकतो। माजी नगरसेवक शिवसेना विभाग प्रमुख पवन कदम हे ऍक्शन मोडमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि हा संपूर्ण परिसर त्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो स्वच्छ केला जातोय। आणि मोठ्या प्रमाणात ठाणेकर या बाजारपेठेमध्ये येत असतात, या मंडईमध्ये येत असतात, या अनुषंगाने हा परिसर स्वच्छ असणं गरजेचं आहे। आणि आपण बघू शकतो संपूर्ण कामांचा आढावा ठाणे महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर, स्थानिक माजी नगरसेविका पल्लवी पवन कदम असतील, माजी नगरसेवक शिवसेना विभाग प्रमुख पवन काशीनाथ कदम यांच्या माध्यमातून हा संपूर्ण आढावा घेतला जातोय। आणि ते इथे आल्याच्या नंतर आपण बघू शकतो संपूर्ण ठाणे महानगरपालिकेची यंत्रणा या ठिकाणी सज्ज झालेली आहे। संपूर्ण आढावा त्यांच्या माध्यमातून घेतला जातोय। आणि आपण बघू शकतो संपूर्ण हा मंडई परिसर स्वच्छ करण्याचं बघू शकतो ठाणे महानगरपालिकेसमोर आव्हान आहे। आणि सगळी यंत्रणा या ठिकाणी सज्ज झालेली आहे। आणि आवश्यकता पडेल तिथे अतिक्रमण विभागाच्या माध्यमातूनही कारवाई केली जाईल असं आपण बघू शकतो, पवन कदम यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। आणि मोठ्या प्रमाणात मच्छी मार्केटमधले हे सगळे कोळी बांधवही या ठिकाणी आलेले आहेत। आणि ठाणे महानगरपालिकेचे सगळे कर्मचारी आपल्याला पाहायला मिळतात। आणि आपण बघू शकतो संपूर्ण हा परिसर जो आहे तो स्वच्छ करण्यात येतो। मोठ्या प्रमाणात ठाणेकर या बाजारपेठेमध्ये येत असतात, ठाण्याच्या मंडईमध्ये येत असतात। आणि इथे आल्याच्या नंतर अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते, घाणीचं साम्राज्य पाहायला मिळतं। आणि याच अनुषंगाने आपण बघू शकतो स्थानिक नागरिकांच्या मागणीनंतर, ठाणेकरांच्या मागणीनंतर ठाणे महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर, स्थानिक माजी नगरसेविका पल्लवी पवन कदम असतील, सोबतच शिवसेनेचे विभाग प्रमुख माजी नगरसेवक
पवन कदम हे असतील, हे ऍक्शन मोडमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण कामाचा आढावा ते या ठिकाणी घेत आहेत. अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना त्यांच्या माध्यमातून देण्यात येतात. संपूर्ण ही आरोग्य विभागाची यंत्रणा असतील, स्वच्छता विभागाचे कर्मचारी असतील, आपल्याला सफाई कर्मचारी पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण हे काम जे आहे ते युद्ध पातळीवरती केलं जातं. संपूर्ण हा परिसर जो आहे तो स्वच्छ केला जातो आणि जे कोणी या परिसरामध्ये नागरिक येतात त्यांचं म्हणणं लक्षात घेऊन आपण बघू शकतो हे काम जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे. अधिकाऱ्यांना सूचना देऊन लवकरात लवकर हा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचं आव्हान आपण बघू शकतो त्यांच्यासमोर असणार आहे. आणि संपूर्ण कामाचा आढावा माजी नगरसेवक शिवसेनेचे विभाग प्रमुख पवन कदम यांच्या माध्यमातून घेतला जातो. खरं तर हे काम करणं अत्यंत गरजेचं होतं. आपण बघू शकतो आता या परिसरामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जे अतिरिक्त सामान आहे त्याच्यावरती कारवाई केली जाते. अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून ते सामान इथून उचललं जाते आणि आपण बघू शकतो हा संपूर्ण परिसर स्वच्छ करून जे कोणी ठाणेकर या बाजार पेठेमध्ये येतात, मंडईमध्ये येतात, त्यांना या अस्वच्छतेचा त्रास नाही झाला पाहिजे हा हेतू लक्षात घेऊन आपण बघू शकतो युद्ध पातळीवरती हे काम जे आहे ते केलं जात आहे. मोठ्या प्रमाणात ठाण्याच्या या बाजारपेठेमध्ये दुरून दुरून लोक येत असतात, खरेदीसाठी येत असतात. कोळी बांधव या ठिकाणी मच्छी मटण विक्रीसाठी येत असतात आणि मोठ्या प्रमाणात नागरिक इथे आल्याच्या नंतर अस्वच्छता त्यांना पाहायला मिळत होती. आणि ही बातमी किंबहुना ही तक्रार जेव्हा शिवसेनेचे माजी नगरसेवक विभाग प्रमुख पवन कदम यांच्यापर्यंत पोहोचली, पल्लवी कदम यांच्यापर्यंत पोहोचली, त्याच्यानंतर आपण बघू शकतो ते ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत आणि संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी घेऊन आपण बघू शकतो डीप क्लीन मोहीम. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून डीप क्लीन मोहीम संपूर्ण महाराष्ट्रभर, मुंबई, ठाण्यात राबविण्यात आलेली. आणि या मोहिमेनंतर आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात स्वच्छता जी आहे ती संपूर्ण मेट्रो सिटीज व्हिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता आपण बघू शकतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच राबवलेली डीप क्लीन मोहीम आपण बघू शकतो पुन्हा एकदा ठाण्याच्या बाजारपेठेमध्ये राबवताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपण बघू शकतो बिनकामाचं जे सामान आहे ते इथून हटविलं जात आहे. संपूर्ण ठाणे महानगरपालिकेची ही यंत्रणा या ठिकाणी सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे आपल्या हाती झाडू घेऊन स्वच्छता केली होती अगदी त्याचप्रमाणे आपण बघू शकतो ठाणे महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर, स्थानिक माजी नगरसेविका पल्लवी पवन कदम यांनी आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक शिवसेना विभाग प्रमुख पवन काशीनाथ कदम यांनी देखील आपण बघू शकतो आपल्या हाती स्वतः झाडू घेतलेला आहे. आणि ही भाजी मंडई संपूर्ण हे मार्केट जे आहे ते स्वच्छ करण्यासाठी आपण बघू शकतो ज्या प्रकारे यंत्रणा सज्ज झालेली आहे त्याच प्रकारे आपण बघू शकतो स्वतः लोकप्रतिनिधींनी आपल्या हाती झाडू घेतलेला आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर आपण बघू शकतो त्यांच्या माध्यमातून स्वच्छ करण्यात येतोय. आणि ठाणेकरांची मागणी आहे ती मोठ्या प्रमाणात मच्छी खरेदी करण्यासाठी, मटण खरेदी करण्यासाठी ठाणेकर महात्मा फुले मंडईत येत असतात. ठाणे रेल्वे स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावरती हा संपूर्ण परिसर आहे. आणि मोठ्या प्रमाणात ठाणेकरी येथे आल्याच्या नंतर हा परिसर स्वच्छ केला जावा अशी त्यांची मागणी होती. आणि तक्रार पवन कदम यांच्याकडे दाखल झाल्याच्या नंतर आपण बघू शकतो माजी उपमहापौर पल्लवी पवन कदम असतील, माजी नगरसेवक शिवसेना विभाग प्रमुख पवन काशीनाथ कदम असतील, हे ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत. संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी सज्ज झालेली आहे. संपूर्ण हा परिसर स्वच्छ केला जातो. आणि महत्वाचं म्हणजे आपण बघू शकतो ते स्वतः फील्डवरती उतरलेले आहेत. आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच आपण बघू शकतो त्यांनी देखील या डीप क्लीन मोहिमेचं आयोजन करून आपण बघू शकतो संपूर्ण हा परिसर त्यांच्या माध्यमातून स्वच्छ केला जातोय. आणि स्वतः हाती झाडू घेऊन आपण बघू शकतो अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना सूचना त्यांच्या माध्यमातून
देण्यात येतात. हा खूप सुंदर असा उपक्रम आहे. महत्वाचं म्हणजे हे काम जे आहे ते वारंवार होणं गरजेचं आहे. मोठ्या प्रमाणात ठाणेकर मच्छी खरेदी करण्यासाठी, मटण खरेदी करण्यासाठी किंवा भाजीपाला खरेदी करण्यासाठी या परिसरामध्ये येत असतात आणि येथे आल्याच्या नंतर अस्वच्छता पाहिल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात ठाणेकरांची गैरसोय होत असते आणि याचीच तक्रार शिवसेनेचे माजी नगरसेवक, शिवसेना विभाग प्रमुख पवन काशीनाथ कदम यांच्यापर्यंत पोहोचली होती आणि या तक्रारीनंतर आपण बघू शकतो शिवसेना ऍक्शन मोडमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. पवन कदम या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि स्वतः लोकप्रतिनिधींनी आपल्या हाती झाडू घेतलेला आहे आणि एक संदेश त्यांच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना देण्यात येतोय. आम्ही स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी, ठाणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्या सोबत आहोत असा संदेश त्यांच्या माध्यमातून जे आहे ते देण्यात येतोय. आणि ज्याप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात मेगा सिटीजमध्ये डीप क्लीन मोहीम राबविली होती. अगदी त्याचप्रमाणे आपण बघू शकतो माजी नगरसेवक, शिवसेना विभाग प्रमुख पवन काशीनाथ कदम यांनी देखील आपल्या हाती झाडू घेऊन हा संपूर्ण परिसर स्वच्छ केलेला आहे आणि त्यांच्यासोबत यावेळी आपण बघू शकतो ठाणे महानगरपालिकेचे संपूर्ण कर्मचारी असतील, संपूर्ण आरोग्य विभागाची टीम असेल, कोळी बांधव असतील, इकडचे सगळे स्थानिक असतील आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण बघू शकतो कोळी बांधव मोठ्या प्रमाणात इथे मच्छी विक्रीसाठी येत असतात आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी, त्यांना उद्भवणाऱ्या समस्या ज्या आहेत ते पवन कदम यांच्या माध्यमातून जाणून घेतल्या जातात. आपण बघू शकतो येथील जे कोळी बांधव आहेत, स्थानिक आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांना असणाऱ्या समस्या, त्यांना उद्भवणाऱ्या समस्या ज्या आहेत ते सांगितल्या जातात आणि आपण बघू शकतो ठाण्यातली अत्यंत प्रसिद्ध अशी महात्मा फुले मंडई आहे. मोठ्या प्रमाणात ठाणेकर भाजी खरेदीसाठी, मच्छी खरेदीसाठी, मटण खरेदीसाठी या ठिकाणी येत असतात आणि अशातच हा परिसर मोठ्या प्रमाणात अस्वच्छ असतो. अनेक ठाणेकरांनी याची तक्रार केली होती आणि या तक्रारीनंतर आपण बघू शकतो पवन कदम जे आहेत ते ऍक्शन मोडमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि कोळी बांधवांसोबत इथे जे विक्रेते आहेत त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न माजी उपमहापौर पल्लवी कदम आणि माजी नगरसेवक पवन काशीनाथ कदम यांच्या माध्यमातून केला जातो. काय काय ते सर्व तुम्ही लिस्ट तयार करा. मनीष, तुम्ही आणि काय काय काम आहे ते सर्व ठरवा. समजलं का भाई? लिस्ट तयार करा, त्याप्रमाणे आपण ते करून घेऊ. आणि साहेब काय काय काम आहे? पहिल्या गाड्या आणि ओटे काय तुटलेले आहेत ते आपण तिकडे, काही लाद्या तुटलेल्या आहेत आणि टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे सर बोलू. आणि काय साहेब आम्ही महापालिकेत चपला जिजवल्या, आयुक्त झाले, आमचं लायसन्स काहीच नाही. लायसन्स संदर्भात मला एक बोलले, शिंदे साहेबांकडे, उपमुख्यमंत्री साहेबांकडे पण निवेदन दिलेलं आहे. तर पुढच्या आठवड्यात आयुक्तांकडे आम्ही जाणार आहोत. त्यांना सांगितलं तुम्ही पण 4-5 जणांनी या. मुंबई महापालिकेत आहे, कल्याण डोंबिवलीला आहे, आपल्याकडे लायसन नाहीये. आपल्याकडे लायसन नाहीये. आयुक्त 5-6 होऊन जास्त होऊन गेले. कुठे गेटवरचे वॉचमॅन आम्हाला बघा, आता मी यांना मगाशी बोललो, आयुक्तांकडे आपण जाऊ, शिंदे साहेब स्वतः फोन करतील आणि लायसन बाकीच्या महापालिकेत जसं दिलंय तसं आपल्यालाही दिलं पाहिजे. ते आपण आता करून घेऊ लगेच. ते करू ना आपण. पैसे कमी देणार, पैसे आता जे येथील स्थानिक आहेत, मागील अनेक वर्षांपासून या परिसरामध्ये मच्छी विक्री करतात, भाजी विक्री करतात, मटण विक्री करतात, त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या देखील जाणून घेत पुढच्या आठवड्यात ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्याही समस्यांचे निराकरण करू असं या ठिकाणी आश्वासन पवन कदम यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. आणि आपण बघू शकतो संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येते, डीप क्लीन मोहीम राबविण्यात येते आणि यामुळे नक्कीच जे ठाणेकर या परिसरामध्ये भाजी खरेदी करण्यासाठी, मटण खरेदी करण्यासाठी, मच्छी खरेदी करण्यासाठी येतात त्यांना हा दिलासा मिळणार आहे. संपूर्ण परिसर जो आहे तो स्वच्छ केला जातोय आणि
मागील अनेक दिवसांपासून स्थानिकांची मागणी होती आणि डीप क्लीन मोहीमच्या माध्यमातून हा संपूर्ण परिसर जो आहे तो स्वच्छ केला जातो. पाहू शकतो या डीप क्लीन मोहीमच्या माध्यमातून हा संपूर्ण परिसर जो आहे तो स्वच्छ केला जातो. शिवसेनेचे माजी नगरसेवक शिवसेना विभाग प्रमुख पवन काशीनाथ कदम आपण बघू शकतो ऍक्शन मोडमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर स्थानिक माजी नगरसेविका पल्लवी पवन कदम यांच्या माध्यमातून हा संपूर्ण परिसर जो आहे तो स्वच्छ केला जातो आणि अगदी आपण बघू शकतो तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे संपूर्ण ठाणे शहर आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये डीप क्लीन मोहीम राबविलेली मेगा सिटीजमध्ये डीप क्लीन मोहीम राबविली होती अगदी त्याचप्रमाणे आपण बघू शकतो ही डीप क्लीन मोहीम जी आहे ती पवन कदम यांच्या माध्यमातून राबविण्यात येते आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो स्वच्छ केला जातोय. आपण बघू शकतो हा संपूर्ण परिसर जो आहे तो स्वच्छ केला जातोय आणि सोबतच या परिसरातील जे कोळी बांधव आहेत जे मच्छी विक्रेते आहेत त्यांचं म्हणणं या ठिकाणी ते जाणून घेत आहेत त्याच्या समस्या ज्या आहेत ते जाणून घेत आहेत आणि आपण बघू शकतो हा संपूर्ण परिसर जो आहे तो स्वच्छ केला जातोय आणि पवन कदम यांच्या माध्यमातून स्टेशन परिसरातील असणाऱ्या या भाजी मंडईमध्ये महात्मा फुले मंडईमध्ये ही मोहीम जी आहे ती राबविली जाते. सोबतच जे सामान या ठिकाणी अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून या सामानांवरतीही कारवाई करण्याचे निर्देश जे आहेत ते पवन कदम यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. खरं तर आज पवन कदम हे स्वतः फील्डवरती आल्यामुळे संपूर्ण ठाणे महानगरपालिकेची ही यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि स्वतः आपण बघू शकतो त्यांच्या माध्यमातून हा परिसर जो आहे तो स्वच्छ केला जातोय आणि एक आदर्श त्यांच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांच्या समोर ठेवला जातोय की ठाणेकरांना उद्भवणारी ही समस्या जी आहे ती लवकरात लवकर दूर करून हा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचं स्वच्छ ठेवण्याचं त्यांच्या माध्यमातून सांगितलं जाते आणि आपण बघू शकतो आता हा संपूर्ण परिसर जो आहे तो स्वच्छ केला जातोय आणि लवकरात लवकर सर्व स्थानिकांच्या या भाजी विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेत आपण बघू शकतो हा संपूर्ण परिसर स्वच्छ केला जातो. संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि महानगरपालिकेचे सगळे कर्मचारी या ठिकाणी आपण बघू शकतो. पुढे स्वच्छता संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर भाजी मंडई परिसरामध्ये जे स्वच्छतागृह आहे त्याची ही पाहणी आपण बघू शकतो. माजी उपमहापौर पल्लवी पवन कदम आणि माजी नगरसेवक विभाग प्रमुख पवन कदम यांच्या माध्यमातून घेतला जातो आणि आपण बघू शकतो यंत्रणा या ठिकाणी सज्ज झालेली आहे. संपूर्ण हा परिसर जो आहे तो मोठ्या प्रमाणात स्वच्छ केला जातोय आणि सगळे स्वच्छता कर्मचारी असतील आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील आपल्याला या ठिकाणी काम करताना पाहायला मिळतात आणि तात्पुरत्या स्वरूपात हे काम नको तर कायम हा परिसर असाच स्वच्छ असावा असं स्थानिकांच्या माध्यमातून विक्रेत्यांच्या माध्यमातून कोळी बांधवांच्या माध्यमातून सांगितलं जातं आणि या परिसरातील स्वच्छतागृहाचाही आढावा आपण बघू शकतो. पवन कदम आणि पल्लवी कदम यांच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. आता मी साफ केल्यावर पण एकदम बेकार असतं.
स्वच्छतागृहाचाही आढावा आपण बघू शकतो पवन कदम यांच्या माध्यमातून घेतला जातोय. बाहेर पैसे देऊन जातात. 10 दरवाजे काही नाही पूर्ण. एक मिनिट स्वच्छतागृहाची अस्वच्छता इथे झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे आज पवन कदम या ठिकाणी येणार, त्यामुळे परिसर स्वच्छ करण्यात आलेला आहे. इतर वेळी या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी असते असं देखील या ठिकाणी स्थानिकांच्या माध्यमातून, कोळी बांधवांच्या माध्यमातून, विक्रेत्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा पवन कदम यांच्या माध्यमातून घेतला जातोय. आणि आपण बघू शकतो त्या ठिकाणी ही संपूर्ण यंत्रणा सज्ज झालेली आहे आणि हे काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि हा परिसर स्वच्छ राहावा अशी ठाणेकरांची वारंवार मागणी होती आणि आता बघू शकतो हे काम जे आहे ते प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो जे अतिरिक्त सामान आहे या ठिकाणी काढून घेण्याच्या सूचना आपण बघू शकतो. अतिक्रमण विभागाला या ठिकाणी पवन कदम यांच्या माध्यमातून देण्यात येतात आणि या निर्माण होतात आणि आपण बघू शकतो आता हे संपूर्ण सामान जमा करावं, याच्यावरती कारवाई करावी असं पवन कदम यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर आपण बघू शकतो सामान जमा करा आणि जे काही बाईक सर्व्हिस बोलून त्याप्रमाणे लेडीज पडले आणि राणेसाहेब सर्व ही पट्टी आहे ना हे लादा भाडं देतो तरी पण आम्हाला साधारण आम्ही पटल भाड्यावाल्याला आम्ही चला बघू शकतो डीप क्लीन मोहिमेनंतर संपूर्ण हा बाजारपेठेचा परिसर, भाजी मंडईचा परिसर स्वच्छ केला जातो. युद्ध पातळीवरती ठाणे महानगरपालिकेची संपूर्ण ही यंत्रणा या ठिकाणी सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि डीप क्लीन मोहिमेच्या माध्यमातून संपूर्ण परिसरातील राडारोडा असेल, संपूर्ण या परिसरामध्ये जे घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं तर संपूर्ण हा परिसर स्वच्छ केला जातोय. आणि खाली खाली बघा झाली आज आहे का साचवून ठेवलेला जो माल असतो बरेच दिवस स्वच्छता केली जात नाही, तो देखील या ठिकाणी आपण बघू शकतो उचलला जातो आणि संपूर्ण ठाणे महानगरपालिकेची ही यंत्रणा आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण हा परिसर जो आहे तो स्वच्छ करून घेण्यात आलेला आहे. आणि आपण बघू शकतो डीप क्लीन मोहिमेच्या माध्यमातून ही मोहीम या ठिकाणी राबविण्यात आलेली आहे. मागे काय म्हणतात खाली
संपूर्ण या कामांचा आढावा बघू शकतो पवन कदम यांच्या माध्यमातून घेतला जातोय. मोटर रूम मध्ये आपण आलेलो आहोत आणि तिथे काय परिस्थिती आहे त्याचाही आढावा आपण घेणार आहोत. हे मटन मार्केट होतं ना, ते बकरे कापायला गेलो होतो. लाईट वाले चला 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 बाजू बाजू मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये अस्वच्छता होते. हा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आलेलं आहे. हे काम जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू असतात आपल्याला पाहायला मिळतं. अनेक जे स्थानिक आहेत या ठिकाणी मच्छीमार आहेत, कोळी बांधव आहेत, ते या ठिकाणी त्यांचं म्हणणं माजी उपमहापौर पवन कदम यांच्याकडे मानताना आपल्याला पाहायला मिळतं. संपूर्ण परिसर आपण बघू शकतो स्वच्छ केलं जातं. सोबतच संपूर्ण डीप ड्राईव्ह सोबतच कोळी बांधवांशी संवाद साधून कोळी बांधवांशी ही माजी उपमहापौर पल्लवी पवन कदम असतील, माजी नगरसेवक शिवसेना विभाग प्रमुख पवन कदम असतील यांच्या माध्यमातून आढावा घेतला जातो.
मी मालावर आले माल कपाट लावलाय पण नाही बघा आली बरंच माल एक मिनिट मला धनंजय रात्री निरोप दिला ठीक आहे अपनी लाइट वाला लाइट है ना लाइट में क्या क्या क्वालिटी है सब बंद है आपण बोलू शकत नाही ते काय बोलणार दादा फक्त त्यांना उठवायचं तर आम्हाला खूप बरं वाटतं. पण हे तर आमचं काम कसं बाहेर आणि आम्हाला खूप त्रास होतो त्यांचा. आता मी सांगितलं ना मी आमच्या आरोग्य अधिकारी इथे रंगले आहेत त्यांना सांगितले महिलांना इथं डीप क्लिनिंग झाली समजलं का रोजच्या पद्धतीने साफसफाई झाली होणार पूजेला करणार पूजा येणार सविता ते बाहेर महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे ठाण्यात मुंबईत महाराष्ट्रात डीप क्लीन मोहीम राबवली होती अगदी त्याचप्रमाणे आपल्या माध्यमातून डीप क्लीन मोहीम राबविण्यात आलेली आहे. संपूर्ण हा मंडई परिसर जो आहे तो स्वच्छ करण्यात आलेला आहे. यावेळी अनेक कोळी बांधवांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आहे, विक्रेत्यांनी संवाद साधलेला आहे. त्यांचं म्हणणं देखील त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व खासदार संसद रत्न नरेश म्हस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ठाण्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये डीप क्लिनिंग ह्या पद्धतीने साफसफाई व स्वच्छता केली जाते. आज तुम्ही बघताय महात्मा फुले मंडई ठाणे शहरातील ही मुख्य बाजारपेठ आहे. ह्या बाजारपेठेत आपण आहोत. या ठिकाणी पावसाळा बऱ्यापैकी कमी झालाय, पावसाचा जोर कमी झालाय. या पद्धतीने या मंडईमध्ये खूप अस्वच्छता होती आणि इथे मच्छीमारांचा तसेच जे काय मटण व्यावसायिक आहेत, बाकीचे जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांची मागणी होती की इकडची साफसफाई चांगली झाली पाहिजे. या संदर्भात मी आपले उपायुक्त मनीष जोशी साहेब, त्याचप्रमाणे आमच्या राणी शिंदे मॅडम, त्याचप्रमाणे पूर्वी आहेत, आपल्या रणदिवे आहेत, आणखी मयुरी मॅडम आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला की ह्या ठिकाणी तुम्ही डीप क्लिनिंग घ्या, जेणेकरून एकदा आपण स्वच्छ केलं की दैनंदिन जी साफसफाई ती करणं फार सोयीचं होईल. त्या पद्धतीने आज ह्या ठिकाणी डीप क्लिनिंगचं माध्यमातून आपण साफसफाई करतो. ह्या ठिकाणी बरंचसं डॅब्रेज पडलेलं आहे. त्या डॅब्रेज करण्याच्या सूचनाही मी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे इकडच्या काही दुरुस्ती आहेत. माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत राणे म्हणून, त्यांना मी सांगितलं इकडचे ओटले खराब आहेत, सार्वजनिक शौचालय आहे त्याची दुरवस्था झालेली आहे, इकडचे दरवाजे तुटलेले आहेत, ह्या ज्या जाळ्या आहेत त्या जाळ्या तुटल्यात, त्या लोखंडी न टाकता त्या ठिकाणी फायबरच्या जाळ्या टाकाव्या आणि त्या जाळ्या टाकण्याबाबतला एक प्रस्ताव तातडीने तयार करून पुढच्या आठवड्यात माननीय आयुक्त साहेब यांची एक भेट घेणार आहोत आम्ही. मच्छीमार, त्याचप्रमाणे इकडचे व्यावसायिक आणि नागरिक, ज्येष्ठ नागरिक, इकडे प्रफुल्ल नाकवा साहेब आहेत, यांच्याबरोबर आम्ही जाणार आहोत. आमचा धनंजय कोळी आहे, आमच्या भारतीताई आहेत, अनेक इकडच्या समाजसेवक आहेत. यांना घेऊन आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेणार आहोत. प्रामुख्याने इकडचा एक विषय महत्वाचा जो आहे तो आमच्या मच्छीमारांना लायसन नाहीये. ते लायसन मुंबई महापालिकेत आहे, कल्याण डोंबिवली महापालिकेत आहेत, फक्त ठाणे महापालिकेत आतापर्यंत लायसन उपलब्ध करून दिलेलं नाही. तर ते लायसन संदर्भात काय नियमावली आहे तीही आम्ही प्रफुल्लजींशी बोललेलो आहे. आयुक्त साहेबांची भेट घेऊन त्याचाही मार्ग मोकळा करतोय. आणि आज या ठिकाणी अनेक समस्या मी बघितल्या आल्यानंतर. मी आहे, आमच्या उपमहापौर पल्लवी कदम आहेत बरोबर, लाईटची दुरवस्था आहे, इकडचं पंपिंग स्टेशन आहे ते बरोबर नाहीये, जाळ्या तुटलेल्या आहेत आणि ओटले बरेचसे तुटलेले आहेत. आणि प्रामुख्याने जे बाहेरचे जे व्यावसायिक आहेत ते या ठिकाणी येऊन अतिक्रमित सामान तिकडे डंप करतात आणि त्याच्यामुळे इकडचे मटण व्यावसायिक जे आहेत, मच्छी व्यावसायिक जे आहेत त्या लोकांना त्याचा त्रास होतो. तर मी अतिक्रमण विभागाचे आपले अधिकारी आहेत, सहाय्यक आयुक्त सोपान बाईक आणि संदीप या ठिकाणी आहे. संदीपना मी सूचना केल्या आहेत की जे अतिक्रमित सामान आहे ते तात्काळ इकडनं काढा, त्यांचे पेपरची शहानिशा करा आणि पेपरची शहानिशा करूनच त्यांना ते ओटले अलॉट करा. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना
ज्या ज्या सूचना करायच्या त्या केलेल्या आहेत। बांधकाम खात्याच्या माध्यमातून जी काही इथे उपाययोजना करावी लागेल तीही तात्काळ केली जाईल आणि डीप क्लिनिंगचं आज नाही, दर महिन्यातनं एकदा या ठिकाणी बरोबर ना मॅडम आपण करू शकतो। कारण काही बाजारपेठ आहे, मुख्य बाजारपेठ इथे अनेक ठाणे शहरातून नुसते आपल्या वॉर्डातलेच नाही, ठाणे शहरातले व्यापारी नागरिक या ठिकाणी येतात। तर या ठिकाणी डीप क्लिनिंग होणं गरजेचं आहे। एकदा डीप क्लिनिंग झालं की महिनाभर जे रोजचे साफसफाई करणारे जे 2-3 कर्मचारी आहेत ते व्यवस्थित काम करू शकतात। अशा पद्धतीने ते होईल आणि पुढील आठवड्यात आयुक्त साहेबांची भेट घेणार आहोत। या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार संसद रत्न नरेश म्हस्के साहेब यांनाही अशी कल्पना देण्यात आलेली आहे। त्यांनी सांगितले तुम्ही पाहणी करा, योग्य तो प्रस्ताव तयार करा, संबंधित अधिकाऱ्यांशी जे काही बोलावं लागेल, ज्या काही सूचना कराव्या लागतील ते माननीय शिंदे साहेब करणार आहेत आणि मला खात्री आहे की येत्या 10 ते 15 दिवसात आपण बऱ्यापैकी ह्या मंडळीचं जे रूप आहे ते पूर्वस्तरावरती आणू आपण आणि यांची जी दरवर्षाची पूजा असते सार्वजनिक पूजा ती तुमची होत नाहीये, ती बंद आहे। याचं कारण काय, इकडची दुरावस्था, इकडची साफसफाई नाही, इथे लाईटची व्यवस्था बरोबर नाहीये इथे आणि हा इतिहास आहे की या ठिकाणी आमचे गाडवे साहेब आहेत आणि ब्रिटिश काळापासून या ठिकाणी पूजा होते आणि मच्छीमारांचं आणि कोळी बांधवांचं आणि मच्छीमारांचं एक वेगळं नातं आहे। तुम्ही बघताय लालबागच्या राजाला सुद्धा कोळी बांधवांचं एक मोठं योगदान आहे। अशा परिस्थितीमध्ये मी यांना आश्वासित केले तुमची जी पूजा खंडित झालेली आहे ते सर्व काम पूर्ण करू। पूर्ण केल्यानंतर खासदार नरेश म्हस्के साहेब त्याचप्रमाणे आयुक्त साहेब यांनाही या ठिकाणी आपण बोलवू आणि तुमची पूजा ही पूर्ववत होईल अशी मी आशा बाळगतो। धन्यवाद। हाती झाडू घेतात, हाती झाडू घेतात, संपूर्ण परिसर आपणही सहभागी झालात। अनेक स्थानिकांनी आपलं म्हणणं आपल्यासमोर महात्मा फुले बाजारपेठ खूप जुनी आहे। इथले जे मच्छीमार मटणवाले त्यांना खूप त्रास होत होता, त्यांची सतत तक्रार येत होती की इथे स्वच्छतेसाठी कुणाला तरी हे करा। तर आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं आणि आज सगळ्या टीम मिळून आम्ही तिथे डीप क्लिनिंगचा चालू केलेलं आहे आणि जेणेकरून स्वच्छता पहिले होऊ दे। जिथे जे दुरावस्था आहेत, जे लाईट नाही आहेत, कठडे त्यांचे तुटलेले आहेत आणि त्या जाळ्या नवीन लावायच्या, त्या सगळ्या समस्या आम्ही ऐकून घेतल्या आहेत। तसंच ते आम्ही ऐकून अधिकाऱ्यांना त्या संदर्भात सांगितले की लवकरात लवकर त्यांच्या समस्यांना दूर करा आणि त्यांना जे एवढ्या वर्षाची पूजा त्यांची राहिली सत्यनारायण ती लवकरात लवकर होऊ दे। याचं रूप बदलून, त्या बाजारपेठेचं रूप बदलून ते लवकर पूजा होऊ दे आणि हे सगळं आम्ही या पूजेसाठी खास आम्ही खासदार नरेश म्हस्के साहेबांना या कार्यक्रमासाठी बोलवू आणि हे सगळं रूप बदलून ह्यांना समाधानकारक असे त्यांना देऊ, समाधान ज्याने होईल असे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।